नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळी कधी आहे, होळी का साजरी करतात, त्यामागच्या विविध पद्धती कोणत्या, त्यामागील कथा, मान्यता आणि महत्त्व. चला तर मग मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाच्या शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो. आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 2025 मध्ये होळी आणि धुलिवंदन कधी आहे, होळी सण का साजरा केला जातो, संपूर्ण देशात होळी सण साजरा करण्याच्या विविध पद्धती कोणत्या, होळीची कथा काय आहे, होळीचे महत्त्व आणि मान्यता काय आहे ते आपण आज जाणून घेऊया. ओरिसा प्रांतात होळी पेटवण्याची प्रथा अजिबात नाही. तेथे केवळ कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते, तसेच घरोघरी पूजा केली जाते. महाराष्ट्रातील मुंबई, कोकण तसेच गोवा प्रांतात होळी सण हा शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतात. होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते. होळीशी संबंधित अशी इतर प्रांतामध्ये 11हून अधिक व्रते विधी आहेत. काही प्रथा परंपरा पिढ्यानपिढ्या मोठ्या निष्ठेने पाळल्या जातात. गुजरात, राजस्थान या भागातही होळी सण साजरा करण्याची पद्धत आहे. होळी व्रत आणि पूजनाची पद्धत आपण जाणून घेऊया. होळी हा जनसामान्याचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे. त्यात धुलिवंदन म्हणजे मातीला म्हणजेच पृथ्वीला नमस्कार करण्याचे महत्त्व आहे. होळीला अग्नी पेटविला जातो. तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तपवण्याची प्रथा होती. फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन ढुंडा राक्षसिनीच्या पीडेचा परिहार व्हावा म्हणून कुटुंबासह होलिकेचे पूजन करतात, असा संकल्प प्रगट करावा. नंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी. नंतर बोंबा ठोकाव्यात असे सांगितले जाते. गुरुवारी 13 मार्च 2025 रोजी होळी आहे. 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे. तर शुक्रवारी 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 पर्यंत पौर्णिमा राहील. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. धरती मातेला वंदन, देशभक्तीचे द्योतक असलेले सणाचं पंचक. होळी 5 दिवस साजरी केली जाते. होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा. शुक्रवार 14 मार्च 2025 रोजी धुलिवंदन आहे. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 4 दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवसात एकमेकावर रंग उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलिवंदनाचा असतो. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धुलिवंदन. धुलिवंदनाला म्हणजेच जमिनीला किंवा मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे. प्राणी मात्राचा देह ज्या पंचमहाभूतापासून बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे. पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाती भिडवणारे हे पंचक आहे. धरती मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्ताचा द्योतक आहे असे म्हटले जाते. 1 महिनाभर सुरू होते होळीची तयारी. माघ पौर्णिमा म्हणजेच उत्सवाआधी 1 महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्त मेढ रवली जाते. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोऱ्या, पेंढ्या इत्यादी जमा करावयाचा
आरंभ होतो. होळी जळून गेल्यानंतर दुधात तुपाचे शिंपण तिच्यावर करून होळीला शांत केले जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकाच्या अंगावर पिचकाऱ्याने रंग फेकला जातो. होळीनंतर पंधरवाड्याने सुरू होणाऱ्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारायची अशी आपली परंपरा आहे. होळीची कथा. प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकश्यपूची बहीण म्हणजेच होलिका. हिलाच काही जण होलिका असे म्हणतात. हिला अग्नीपासून अभय होते, म्हणजेच तिला अग्नी जाळू शकत नव्हता. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्या भोवती लाकडे रचून अग्नी पेटविण्यात आला. मात्र झाले ते उलटेच. भगवान श्री विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला, तर ढुंडा म्हणजेच होलिका राक्षसी मात्र जळून खाक झाली. त्या प्रित्यर्थ हा होलिका दहन विधी करण्याची प्रथा पडली. इतरही काही कथा आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, तसेच कमेंट करा.